नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस प्रशासनावर काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे की आपल्याला पोलीस भरतीसाठी विचारले जाऊ शकतात। प्रश्न पहिला आहे, भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे? उत्तर आहे 1861 मधला भारतीय पोलीस कायदा आहे। 1857च्या उठावानंतर भारतात अनेक प्रशासकीय बदल झाले। पोलिसांशी संबंधित भारतीय पोलीस कायदा 1861 साली लागू झाला। महाराष्ट्र पोलीस कायदा हा 1951ला लागू झालेला आहे। प्रश्न दुसरा, IPC म्हणजे काय? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय दंड संहिता। IPC म्हणजेच इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड संहिता। हा कायदा 1860 साली पारित करण्यात आला होता। 2023 मध्ये या कायद्याचे नाव बदलून भारतीय न्याय संहिता असे देण्यात आले आहे। हा भारतातील सर्वात जुना कायदा आहे, तसेच हा प्रमुख फौजदारी कायदाही आहे। प्रश्न तिसरा, पास्को ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाल लैंगिक अत्याचार। पास्कोचा फुल फॉर्म आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट। म्हणजेच हा कायदा 2012 सालचा आहे। यालाच आपण पास्को ॲक्ट 2012 असं पण म्हणतो। हा 18 वर्षाखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्यास हा कायदा लागू होतो। IPC कायद्यात लैंगिक गुन्ह्यात दिलेले शिक्षेहून व्यापक स्वरूपाची शिक्षा पास्को कायद्यात करण्यात आली आहे। हा कायदा मुले व मुली दोन्हींनाही लागू होतो। प्रश्न पुढचा म्हणजे प्रश्न चौथा, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 BSF। BSFचा फुल फॉर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, म्हणजेच सीमा सुरक्षा बल। कार्य आहे शांततेच्या काळात सीमांची सुरक्षा करणे आणि युद्ध काळात मात्र लष्कर सीमांची सुरक्षा करणे। BSF केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत कार्य करते। सुरक्षा यंत्रणा आणि सुरक्षा ITBP तिबेटन सीमावर असतात। आसाम रायफल म्यानमार सीमा, CRPF नक्षलवादी भाग जिगे, CISF औद्योगिक सुरक्षा, BSF भारत पाक सीमा आणि SPG पंतप्रधानाची सुरक्षा। प्रश्न पाचवा, इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना। इंटरपोलचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन। स्थापना झालेली आहे 1923ला। मुख्यालय आहे लिओन, जे की फ्रान्समध्ये आहे। याचा उद्देश काय आहे? आंतरराष्ट्रीय गुन्हे थांबवणे। ही संस्था विविध देशांशी संपर्क साधून गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते। प्रश्न 6, खालीलपैकी कोणती संस्था केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स नाही? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 NIA। NIAचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी। CRPFचा आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स। BSFचा आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स। NSGचा आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड। NIA ही केंद्रीय तपास संस्था आहे। इतर संस्था ह्या पॅरामिलिटरी फोर्स आहेत, त्या गृह खात्याअंतर्गत कार्य करतात। प्रश्न 6, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सद्रक्षणाय खलनिग्रहणाय। महाराष्ट्र पोलीस दल स्थापना झालेली आहे 2 जानेवारी 1961ला मुंबई। प्रशासकीय प्रमुख आहेत पोलीस महासंचालक असतात। मुखपत्र
दक्षता मासिक. आणि ब्रीदवाक्य आहे समुद्रक्षणाय खलनिग्राह्य. सदर्क्षणाय खलनिग्राह्य म्हणजेच सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी. म्हणजेच ब्रीदवाक्याचा अर्थ आहे सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि राज्याचे पोलीस महासंचालक मुख्यालयातून आपले कामकाज पाहतात. प्रश्न 8 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? उत्तर आहे नांदेड. महाराष्ट्रात सध्या एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. आयुक्तालय हे शहरी भागांसाठी असते. आयुक्तालयात थेट पोलीस महासंचालकाच्या नियंत्रणात कार्य करतात. महासंचालकांच्या नियंत्रणात कार्य करतात. येथे गोंधळू नका मित्रांनो. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांसाठी एकच पोलीस आयुक्तालय आहे. नवी मुंबई आयुक्तालय हे ठाणे जिल्ह्यात येते. म्हणजेच नवी मुंबई आणि मुंबई आयुक्तालयांचा काही संबंध नसतो. पुणे जिल्ह्यात 2 पोलीस आयुक्तालय आहेत. पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर. सर्वाधिक आयुक्तालय ठाणे जिल्ह्यात आहेत. ठाणे शहर, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.